मला त्या दिवशी एक प्रश्न विचारला होतास ना, त्या प्रश्नाचं उत्तर आज मी तुला देणार आहे. पर्या, आय लव्ह यू. नको नको, आता कोणालाही पाठवू नका नवीन विद्यार्थ्याला. जुन्या विद्यार्थ्यांमुळेच बेजार आहे हो मी आता. संपलं माझ्याकडचं ज्ञान. हा चल. काय सॉरी बरं का, म्हणजे उशीर झाला आमच्याकडून. म्हणजे ते मेडिकल मध्ये जरा अर्जंट काम निघालं ना, तर त्यामुळं. इकडे यायचे कष्ट तरी कशाला घेतली तुम्ही? म्हणजे सर मेडिकललाच थांबायचं ना. हा, आणि तुम्ही काय बाजू घेतो यांची सारखी सारखी? त्या काय तर लहान राहिलेल्या नाही, पीएचडी करतायत त्या बालवाडीत नाहीत त्या, आणि तुम्ही पण नाही. नाही. सर सॉरी, खरंच सॉरी सर. हे सॉरी काय सॉरी? हा, चुका करायच्या सॉरी म्हणायचं. मी रिपोर्ट पाठवलाय विद्यापीठाला, त्यांचं उत्तर पण आलंय. सर असं का का केलं सर तुम्ही असं? का सर असं का केलं तुम्ही? सर मी किती गोष्टींचा त्याग करून पीएचडी करून राहिले सर. मला माहिती सर. अहो मी ठरलेलं लग्न मोडलं. हा, म्हणजे मोडलेलं पाहिलं मी सर माझ्या डोळ्यांसमोर. सर अहो मला नसेल का वाटत लग्न करून संसार करावा, पण पीएचडी करायची म्हणून मी या सगळ्या गोष्टींचा त्याग करू राहिले सर. काय का हो सर असं? सर मी बाहेर करू शकले असते पीएचडी, पण मी नगरमध्ये करते का तर घरचे मला शिकायला बाहेर पाठवणार नाहीत. माझ्या मनात ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या ऍडजस्ट करून मी पीएचडी करू राहिले सर, आणि तुम्ही कळवून टाकलं. हो, आणि माझ्या घरचे पण धडपड करून मला सपोर्ट करतेच. सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करून पीएचडी करताना किती नाकी नऊ येतात तुम्हाला नाही माहिती सर. अहो तुम्ही कळवून टाकलं. हो सर, या पीएचडी साठी मी किती भांडणं घेतली ना मला माहिती, आणि तुम्ही कसं हो सर? अहो सर, हिच्या पीएचडी साठी आमचं अख्खं घरानं भांडायला लागले. काका असं नव्हतं करायला पाहिजे तुम्ही सर. हे बघा, आता माझ्याशी जास्त बोलून काही उपयोगाचं नाही. मी रिपोर्ट पाठवला, त्यांचं उत्तर पण आलेलं आहे. तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली. आता माझ्याकडे आला नाही तरी चालेल, तुम्ही समजलं? हे काय? हे काय बरोबर केलंय सर? असं कुठं असतं काय? अरे काय असं सर, असं काय करता तुम्ही? हे काय बरोबर नाही तुमचं. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू. अगं थँक्यू काय म्हणजे वाटोळ केलं त्यांनी? याला समजून सांगा. काका मला स्कॉलरशिप मिळाली म्हणजे सरकार मला पैसे देऊ राहिलं पीएचडी साठी. ए, ए, काय चाललंय? हा, या वास्तू असं काही करायचं नाही. सर तुमचे पाय पडले सर, तुमचे पाय मला आभारी सर. हे बघा, तुम्ही माझे पाय जरी धरले तरी माझे हात मोकळे. खोडू सही खोडू. मग चला निघा. सर तुम्हाला पहिल्या दिवसापासून म्हणजे एक गोष्ट सांगायची होती सर. मला ना सर तुमच्यामध्ये देव दिसतो सर. मला पण तुमच्यात देव दिसतो, पण मी देव नाही मानत. चला निघा ताबडतोब. चला निघा. खोटारडा माणूस. तुम्ही ना कमळ आहात, कमळ. थँक्यू सर. या चिखलात उगवलेलं.
सर, काका आहेत ते माझे. अरे हा, आता काका आहेतच ना, काहीच करू शकत नाही आपण. बसा, हे घ्या. आता तुम्ही फोन सायलेंट वर नाही ठेवला? तर राहिला चुकून. काय चाललंय तुमचं? हा? तुमचा काका सायलेंट वर नाही, तुमचा फोन सायलेंट वर नाही, काय चाललंय काय आज? बोला बोला बोला. सर मी अच्छा, एवढं बोलायचंय तुम्हाला? बोला बोला. एक काम करतो, मी पण माझी कामं करतो, आपण उद्या सकाळी भेटू. नाही 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 सर, इथं बोलू. प्रायव्हेट नसेल तर बोला. हॅलो. हॅलो. हा कविता बोल. कविताच बोलू राहिलो ग माय. काय करू राहिला तुम्ही? मी नंतर करू का फोन? हा कामात आहात का तुम्ही? हा मी PhD च्या क्लासला आहे ना. काही नाही, तुम्हाला कशी गुड न्यूज द्यायची आहे मस्त. मला पण तुला एक खुशखबर द्यायची आहे. मग तुम्ही एक काम करता का, क्लास झाल्यावर आपल्या ठरलेल्या ठिकाणी भेटता का? हा हा चालेल ना. मी लवकर येते आज. हा, बाय. बाय. लवकर? तुम्हीच ठरवत लवकर जायचं? उशिरा येणार, लवकर जाणार? नाही सर, पहिले क्लास. अरे बापरे, बसा. लिहा. काका, काय मला त्यांना भेटायला जायचंय. त्यांना? कोणाला? परागरावांना. हे पप्पी, काही बोल राहिली का तू? हे बघ, तेव्हा तुझं लग्न जमलं होतं तेव्हा ठीक आहे, फोन करणं, बोलणं, भेटणं ते सगळं बरोबर आहे. आता वेगळं आहे. आता काही बरोबर दिसत नाही. पुरीच्या जातीला असलं काही शोभत नाही. हे बघ, असं नसतं पप्पी. आणि म्हणजे पप्पी, तुला काही प्रॉब्लेम असेल ना म्हणजे मला सांग ना तू, पण त्यांना भेटायची गरज नाही काही. अरे मला काही प्रॉब्लेम नाहीये, म्हणजे प्रॉब्लेम साठी नाही भेटू राहिले मी त्यांना. खाऊन भेटायचं त्यांना. लक्ष्मी काका, मला स्कॉलरशिप भेटली हे मी त्यांना सांगून येते ना, लगेच येते. हा, मग असं असतं तर फोन करून सांग. अरे लक्ष्मी काका, हे बघ, नाही म्हणलं तरी त्यांनी माझ्या PhD साठी स्वतःहून खूप मदत केली. मग माझं पण कर्तव्य आहे ना त्यांना भेटून ही खुशखबरी देणं. आणि हा, त्यांच्या घरातले आपल्या घरच्यांविरुद्ध काही कटकारस्थान करत असतील तर? अगं पप्पी, आपण कळलं ना तर मारून भरत करतील माझं. अरे तू त्यांना सांगितलंच नाही तर त्यांना कसं कळणार आहे? आणि मी सांगण्याचा तर काही प्रश्नच नाही. मग तर झालं. म्हणजे जावंच लागणार आहे का तुला? म्हणजे जावंच असं वाटू राहिलंय काय तुला? हा ना. अरे ते पण खूप खुश आहेत. म्हणजे खूप खुश होतील त्यांना ही खुशखबरी कळली तर. आता काय? पप्पे, नाही तुमचं एवढं जमत असेल तर लग्न काऊन मोडलं ग माय? म्हणजे तुझा काही विचार तर बदलला नाही ना बाई? हे अरे असं काय बोलू राहिलं तू लक्ष्मी काका? असं काही नाही. अरे नाही, असं कसा विचार बदलेला रे? मी अशीच जाऊ राहिले जस्ट आपलं भेटायला. असं होय. बरं मग जा की मग. बरं जा, सांभाळून जा. कोणाला कळलं ना मग माझे वांदे होतील. टेन्शन नको घेऊ तू, मी लगेच येते. हा, थँक्यू काका. पप्पी काय चालली? काका?
नाही वेगळं म्हणजे असं म्हणजे आता तू परागरावांना भेटायला चाललीच आहेस तर मग म्हणजे ते मी अरे लवकर बोल ना काका, उशीर उरायला मला जायला. मी घरी जर लवकर आले नाही ना तर 1000 प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील तुला पण आणि मला पण. नाही सांगतो ना म्हणजे आता तू परागरावांना भेटणारच आहेस तर मग त्यांच्या त्या आजी आहेत ना आजी त्या काढा देतात बघ. आपल्या छाडा दिला होता माग तर ते परागरावांना सांगून ते काढा जरा मागून घेता येईल तर बघ ना जरा. अरे काका कशाला, त्यांनी एवढा अपमान केलता ना. नाही ग आपल्या छायासाठी ग म्हणजे छायाला बरं वाटेल ग. बर बोलते मी त्यांच्याशी. जाऊ. लवकर या. हो सॉरी मला जरा यायला उशीर झाला, पण ते जाऊ द्या. मी तुम्हाला एक गुड न्यूज सांगणार आहे. मी नाही ऐकणार. काऊन? काऊन म्हणजे तुम्ही लेट आलेत. मग मग खुशखबर पहिले देण्याचा तुमचा हक्क तुम्ही गमावलाय म्हणून. आपण मग असं समजा ना की मी लेट आलो म्हणून मला शिक्षा म्हणून माझी बडबड तुम्ही ऐकून घ्या. असं होऊ शकतं ना म्हणजे. वा 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 वा, स्वतःच काही पण लॉजिक देऊन काही पण गोष्टी खपवू राहिले का तुम्ही. ते काही नाही, मीच आधी सांगणार खुशखबर, तुम्ही नाही. काऊन? लेडीज फर्स्ट. लेडीज फर्स्ट असं काही नसतं बरं का. 50% आरक्षण आहे, समान नागरी हक्क आहे. बर मग हे सगळं तुम्हाला लेट येतात तेव्हा नाही सुचत वाटतं. हे समान नागरी हक्काचं लेट येतात तेव्हा नाही सुचत. हे तेव्हा पण होतं, आता पण तसंच आहे. लग्न ठरलं होतं तेव्हा पण तुम्ही असेच लेट यायचे. आता लग्न मोडलं तरी पण. ऐका ना, नाही ते पटलंय मला. मी म्हणजे दिवसभर जरी बडबडलो तरी तुम्ही मला काही सुरुवातीला बोलू देणार नाही. तुम्ही बोला बोला, काय खुशखबर आहे? माझ्या चांगल्या अभ्यासामुळं आणि चांगल्या रिपोर्ट्समुळं मला स्कॉलरशिप मिळाली आहे. अभिनंदन. आता सांगा तुम्ही तुमची खुशखबर. जाऊ द्या, मी नाही सांगत आता. ठीक आहे नका सांगू, तुमचं नेहमीच आहे, तुम्ही असंच हो. करता. तुम्ही तुम्हाला एवढं लेट यायला कोणी सांगितलं? थांबा हो, तुम्ही ऐकून घ्या. तुम्ही लगेच सिरियस होता. मी सांगू राहिलो ना. सांगा मग, सांगा ना लवकर. ती मला अनुष्का हो म्हणली. काय? खरं सांगता? अभिनंदन. थँक्यू. कोणी नाहीये. वा, खरं सांगू का, म्हणजे तुम्ही मला फोर्स केला म्हणून मी तिच्याशी बोलू शकलो, नाहीतर काही आयुष्यभर बोलू नसतो शकलो. मी पण खरं सांगू का, तुम्ही एवढी मदत केली ना म्हणून मला स्कॉलरशिप मिळाली हो. नाही तर माझी PhD कधीच बंद पडली असती. एक विचारायचं होतं. विचारा ना. बघा तुम्ही नाही म्हणू नका, एक प्रॉमिस हवंय तुमच्याकडनं. पण आधी मला कळू तरी द्या काय विचारायचंय, म्हणजे काय प्रॉमिस करायचंय ते. म्हणजे असं कसं डायरेक्ट प्रॉमिस करू ना, म्हणजे असं नंतर कळालं की हे आपण करूच शकत नाही, मग ते प्रॉमिस केलेलं जाईल ना वाया. नाही नाही, तुम्हाला जमणार, मला खात्री आहे. हो, हा मग प्रॉमिस सांगा. ते अक्का आहेत ना तुमच्या, त्या काढा बनवतेत ना, तर आमच्या छाया काकूला तो काढा हवा होता. नाही म्हणजे लेकरू नाही ना तिला, मग आता तिला कुणी पण काही पण उपाय सांगितले ना ती सगळे करून पाहती. नाही म्हणजे
तुमच्या अक्का भारीच काढा बनवते, हा त्याचं काही नाही. पण आता आमच्या छाया काकूचा भोळेपणा सांगू राहिले हो एक. ते तिला आपलं असं वाटतं, तिचा विश्वास आहे खूप अक्कांच्या काढ्यावर. तो जर तिला मिळाला तर तर तिला गुण येईल आणि लेकरू होईल, तिची पण कूस उजल असं तिला वाटतं. द्याल का तुम्ही काढा आणून? हो 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 मला तुम्ही प्रॉमिस दिलंय बरं का, तुम्ही नाही म्हणणार नाही म्हणून. कसं आहे, हा काढा घेण्यासाठी छाया काकू तुमच्या घरी आलती, पण तेव्हा ते भांडणं झाली तर तुमच्या घरच्यांनी दिला नाही हो काढा. द्याल का तुम्ही आणून? म्हणजे फार फार बरं होईल हो, तिला खूप बरं वाटेल, आमच्या लक्ष्मी काकाला बरं वाटेल, लक्ष्मी काकाला बरं वाटलं, मला बरं वाटेल. ठीक ठीक आहे ना, एवढं काय छोटीशी गोष्ट आहे. काढा तुम्हाला मिळाला म्हणून समजा. हा थँक्यू बरं का. वेलकम बरं का. आज सगळं कसं छान छानच राहिलंय ना. हो ना. काय काय बोलला अनुष्का? हो बोलली. कस काय? कसं काय म्हणजे? अरे मी आवडतो तिला, तिला मी हक्काचा आणि जवळचा माणूस वाटतो. का मला नाही बोलायला पाहिजे होतं का? अरे नाही, तसं नाही. तू बोलन का नाही हेच कन्फर्म नव्हतं ना, म्हणून विचार राहिलो बावड्या. चला म्हणजे एकदा राम विजय झाला म्हणायचं तर. राम विजय अरे ते देवळात नाही का रामायण कथा चालू आहे, त्याच्यामध्ये नाही का रामाला कशा अडचणी येतात, समस्या येतात, आणि शेवटी विजय पण त्याचाच होतो ना. आणि आता तर रामाला सीता पण भेटली आहे ना. आता पार्टी पाहिजे. अय पार्टी नंतर आधी 1100 रुपये काढ. कसले? हा चॅलेंज लाल का पप्पा आले होते का? चिंग्या, तुला आत्ताच सांगतो, जे काय बोलायचं ते मला बोलायचं, घरच्यांना अजिबात बोलायचं नाही. ए अरे काय लहान पोरासारखं भांडू राहिले. यार पण भारी झाला. इथून पुढे आपण अनुष्काला आहे ना अनुष्का वहिनीच बोलणार. बरोबर. अरे वहिनी आल्या. नमस्कार वहिनी, या या या. नमस्कार, या. वहिनी आल्यात. सॉरी सॉरी, तुमची जागा. सरक ना तिकडे, सरक ना. वहिनी आल्यात. वहिनींना चहा सांग रे. तू तिकडे का गेलास? तुला जागा करून दिली ना, आता आम्ही लांबचे तुम्ही जवळचे नाही का. मी तिकडे बसले असते, मला काही प्रॉब्लेम नव्हता. पण नाही नाही म्हणून तिथंच बसली ना. एखादी म्हणली असती बस गट्टू मी बसते इथं चिंगम जवळ, पण कसं आहे ना चिंगम नाही आपले आहो. हा? गप्प बसा रे. अगं काही नाही, आतापर्यंत माझी मजा घेऊन राहिली होती, आता तुझी घेऊन राहिली. गट्टू, तुला माझा स्वभाव माहितीये ना, हा, मग चिंगमला नीट समजावून सांग. प्रत्येक गोष्टीत मला मस्करी आवडत नाही. हा, आता आम्ही दोघंही रिलेशनशिप मध्ये आहोत आणि आमच्या रिलेशनशिप बद्दल तर अजिबात मस्करी करायची नाही. आमचं जे काय आहे ते आम्ही बघून घेऊ. आम्हाला वेगळं असं कपल ट्रीटमेंट द्यायची गरज नाहीये. आमच्या प्रायव्हसीचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ. तुम्ही टेन्शन घेऊ नका. ओके? सॉरी. आम्ही असं नाही करणार. अनुष्का अगं गंमत करून राहिले, ते मित्र आहे, ते मस्करी नाही करणार तर मग कोण करणार आहे. मला असली मस्करी नाही आवडत पर्या. तुला चालत असेल, मला नाही चालत. एक मिनिट. हा का? अरे अरे पण तू माझं म्हणणंच ऐकून घेत नाहीयेस नीट. एक मिनिट. तू काय बोलला होतास? प्रत्येक व्यक्तीला त्याचं स्वातंत्र्य आहे ना, तसं मला सुद्धा आहे. तू आजपर्यंत मला सगळं करू दिलेस. मग हॅलो, कोण आहे? जरा बाजूला येतोस? एक मिनिट. हा, काय झालं? बाबाचा फोन होता. ऍक्च्युली
त्याला मी आपल्याबद्दल सगळं सांगितलंय, पण त्याचा या सगळ्याला नकार आहे. अगं मग तू बोल ना त्यांच्याशी, समजाव ना त्यांना. अरे मी त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण तो समजून घ्यायलाच तयार नाहीये. मी काय करू? त्याचं म्हणणं आहे, परागला मला लवकरात लवकर येऊन भेटायला सांग.